नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी युन सुक येओल यांनी देशात मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. या संबंधी दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. देशात मार्शल लॉ लागू करण्याच्या घोषणेवर त्यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबरला अचानक दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू करण्याच्या त्यांच्या घोषणेने जगभरातून आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला होता. त्यानंतर त्यांनी अवघ्या काही तासांमध्येच हा निर्णय मागे घेतला होता. मार्क झुकरबर्गची कंपनी मेटाने आपल्या 3600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपची मूळ कंपनी मेटामधून अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. तसेच लवकरच काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असं देखील झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे. सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर दिल्ली दारू घोटाळ्याच्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी ईडीला गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. केजरीवाल दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना ही बातमी आली आहे. आज एकीकडे केजरीवाल आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडून दारू घोटाळ्या प्रकरणी ईडी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला एकाच दिवशी 2 युद्धनौका, 1 पाणबुडी समर्पित केल्या आहेत. काल पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील माझगाव डॉक येथे INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौकांचे आणि INS वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यासोबतच पंतप्रधान मोदींनी नवी मुंबईतील खारघर येथील सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं देखील उद्घाटन केलं. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी आणि OBC अपंगत्व कोट्याचा चुकीचा फायदा घेतल्याचा आरोप असलेल्या माजी IAS प्रोबेशनर पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने खेडकर हिच्या अटकेला 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती BV नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली सरकार आणि UPSCला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.